आज आपण बनवत आहोत मसूर डाळचा डोसा। त्यासाठी मी साहित्य घेतले आहे। मसूर आणि मुगाची डाळ फुगवून घेतलेले आहे। त्यात अर्धा कप ओट्स घातलेले आहेत, बीटरूट घातलेले आहे, मिरची अद्रक लसूण घातलेले आहेत, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे, जिरं घातलेलं आहे, लागेल तसं पाणी घातलेलं आहे आणि याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यासाठी मी चटणी बनवायला घेतली आहे। ओलं खोबरं घेतलेलं आहे, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतले आहेत, भाजलेली चणा डाळ घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। याची आपण आता चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी तडका देते। तडक्यात घेतलेला आहे राई आणि कढीपत्त्याचा तडका दिलेला आहे। इथं मी पॅन घेतले आहे, पॅनला ऑइल लावलेलं आहे, त्यानंतर थोडा पाणी मारलेलं आहे, पाणी पुसून घेतलेलं आहे आणि डोसाचं पीठ टाकून डोसा बनवून घेतलेला आहे। खायला सुंदर, डाएटसाठी पण चांगला असतो हा, क्रिस्पी होतो। त्यासाठी मी पनीर घातलेलं आहे आणि त्यावरून मी गाजर किसून घेतलेला आहे। एकदम छान आणि क्रिस्पी डोसे होतात। जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी खूपच चांगला आहे, पौष्टिक आणि तयार आहे आपला मसूर डाळीचा डोसा। नक्की बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा।